माझे बांधन ब्रह्मशक्ती ब्रह्मांड घेवय त्याची नीती निश्रिंती त्याची शक्ती संपेला खरंच तू निर्वाण शक्ती सोडायला जे अवतारी पुरुष आहे जे अवतार घेऊन मृत्यू लोकात आले तर अवतारी पुरुष आहे त्याच्यावर काही चलत नाही बरं का जर अशक्ती सोडलीस परत तुझ्यावरच जाईल तुझ्यावरच पलटण असं वरदान ब्रह्मदेवानं सांगितलं होतं दुसऱ्यावर चलन दुसऱ्याचा सगळ्याचा निपांत होईल ही निर्वाणी शक्ती पण अवतारी पुरुषाला ही बाधा करणार नाही उलट तुझ्याकडे येईन परत असं ब्रह्मदेवानं सांगितलं होतं देताना जयावरी शक्ती प्रियानं तेने जीवे नाही वाचने ऐसी ब्रह्मशक्ती रावणे लक्ष्मणा कारणे सजिली ऐशी निर्वाणीची शक्ती ब्रह्मदेवानं वरदानाची शक्ती दिलेली आहे सांगितलं होतं ब्रह्मदेवानं जर शक्ती सोडली ही प्रत्येकाचा कुणावरही सोडा निपांत होणार आहे फक्त अवतारी पुरुषावर चालणार नाही ती शक्ती धगधगीत निर्वाणीची आणि ती ह्या दोघांवर हे राजा रावण अभिमंत्रून सोडू लागलेला आहे शक्तीने मारावा विभीषण तो सौमित्रे वाचविला पण समोक लक्ष्मण या लक्ष्मण काय रावण बोलत अरे लक्ष्मणा ही निर्वाण शक्ती सोडली होती तू मधीच आलास आणि तू आडफाटा घालू ती शक्तीचं खंडन केलंस पण आता सावध हो आता मी निर्वाण शक्ती सोडायला धगधगी शक्ती या सावध हो असा इशारा राजा रावण लक्ष्मणाला देऊ शक्ती निवारून या जाणा तव वाचविला विभीषण आता तुझा घेईन प्राण शक्ती दारुण सोडोनी पहिली शक्ती निर्वाणीचीच होती पण तू मधीच आला तिचं खंडन केलं तुझ्यामध्ये सामर्थ्य पण आता निर्वाण शक्ती आता सोडायलो सावध हो असा गर्जना करून राजा रावण आयुष्यामध्ये शक्ती सोडू लागले शक्ती सोडोनी दारुण तिशीन चाले निवारण हृदय भेदुनी संपूर्ण घेऊन प्राण येईल निर्वाण शक्ती हृदयामध्ये शिरून हे भेदन करून प्राण घेऊन जाणार हे राहणार नाही जसा तुम्हा आम्हाला काळ टापलेला आहे जवळ जरी माणसं असले तरी आत्मा कोण्या टायमाला घेऊन जातो दिसतो का कळत नाही तसं हृदयामध्ये भेदन करून शक्ती आत्मा परलोकामध्ये घेणार आहे ही शक्ती नाही साधी नाही असा राजा रावण अभिमंत्रून शक्ती सोडू लागलेला आहे माझे शक्तीच्या गाथा चुकविली कळलं पुरुषार्थ आईशे बोलोनी लंकानाथ शक्ती सोडिता साठोपे आता तुझा पुरुषार्थ कण चार पुरुषार्थ असते धर्म अर्थ मोक्ष काम चारही पुरुषार्थ तुझ्याकडेच ना आता कण तुझा पुरुषार्थ किती काय पहिली शक्ती तू खंडन केलं पण आता इथं पुरुषार्थ चालणार नाही तुझा आता बघतो तुझं किती सामर्थ्य किती पुरुषार्थ आहे तुझा आता सावधू असा गर्जना करून शक्ती सोडू लागलेला ती तेजाची कडाडी उभे सैन्य पडे झापडी प्रयाजूच्या पडी पाडी गगन गाडी गडगरजे शक्ती जोरात येऊ लागली कशी लागली जशी वीज चमका कडकड करते अंधार पडतो काही दिसत नाही तशी अवस्था दानव मानव गण गंधर्व यक्ष प्रत्येकाला झापडी पडली अंधारी पडली अंधार खीट पडला जशी अंधार रात्र असती तशी अंधार रात्र झाली ती शक्ती दगदग करीत ज्वाळा निघत ती शक्ती येऊ लागली पण इकडे सगळ्याला झापडी पडली अंधारी आली अशी अवस्था शक्ती येताना झालेली स्वामित्र आणि रघुनाथ तिसरा वीर हनुमंता याच्याची नेत्र सावचित येर मूर्छित शक्ती तेजे गावा मला तुम्हा मला सांगू लागले सगळे मूर्छित पडले का तर शक्ती साधी नाही जसा भूकंप पडा किंवा एखादी ज्वालामुखी यावा कसं माणसाला भेद्र सुटतंय तर बब होतंय घबराट होती माणूस घायल होतो तशी प्रत्येकाची अवस्था झाली या देवाची झाली दानवाची झाली मानवाची झाली गंधर्वाची झाली यक्षाची झाली प्रत्येकाला अंधारी पडली झापडी पडली पण तिघं सावध तिघं कोण सावध होते भगवंत प्रभू रामचंद्र लक्ष्मण इकडं आमचा हनुमंत हे तिघं सावध तिघं बघू लागले ही निर्वाण शक्ती साधी नाही पण सगळ्याला झापडी पडली अंधारी आली काही दिसना काहीच कळना एखाद्याला झटकाया त्या झटका आलेल्या माणसाला काहीच कळत नाही तशी अवस्था ह्या प्रत्येकाची झालेली आहे शक्ती दे कोणी दुर्धर
लक्ष्मण युद्धावीर धीरा डळडळीना अनुमात्र सजुनी शहर छेदिता ढळेना अनुमात्र निष्ठावंत भक्ताचे लक्षण असते. दीन रजनी हाची धंदान गोविंदाचे पवाडे किंवा परापच्चंती मध्यमानी वैखरी गप्पा जरी बसलं तरी वैखरीतून नामस्मरण करणारे अशी निष्ठावंत भक्ताचे लक्षण. तसा निष्ठावंत भक्त लक्ष्मणे रणांगणामध्ये निर्वंश शक्ती येऊ लागली पण भीती वाटाना तळमळ वाटाना खेद वाटा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत तसे. खरं भगवंतावर भार टाकलास भगवंत सर्वस्व करतो आपण काहीच करीत नाही. निमित्ताला धनी केला असे प्राणी तुमचं आमचं निमित्त आहे पण भगवंतच करता करविता. तसा सर्वस्व भार भगवंतावर टाकला भगवंत करून घेतो. तसं तुम्हा आम्हाला कळतच नाही. तसं लक्ष्मणानं सर्वस्व भार भगवंतावर टाकला निर्भय चित्तानं युद्धामध्ये चिंता वाटाना दुःख वाटाना खेद वाटाना तिथं निर्वाण युद्ध येऊ लागलं तिकडे शक्ती येऊ लागली पण सावध चित्तानं लक्ष्मण नामस्मरण करू लागले. शक्ती कडाडीता गगनी लक्ष्मणे विंदोनी बाणी शतदा सांडिली छेदोनी घातली पिटोनी निरांबली घातली पिटोनी निरलंबी लांब पिटवून टाकली. शतदा 100 तुकडे केले एका शक्तीचे. साधी शक्ती नव्हती माईक शक्ती होती वरदानाची ब्रह्मदेवाची शक्ती होती. ही निपांत करणारी पण नामस्मरणाची ताकद आहे नामस्मरणाचं बळ आहे भावेनं भक्तीनं भगवंताची ताकद आहे. म्हणून लक्ष्मण निर्भयपणा नामस्मरण करू लागला. शक्ती आली 100 तुकडे केले शक्तीचे तुकडे तुकडे झाले अशी अवस्था लक्ष्मणाच्या बाणानं झालेली. ब्रह्मशक्ती अति निर्वाण गगनी येता कडाडून लक्ष्मणाच्या संरक्षणी कर्पवचनी रामा. खरंच भगवंत कृपाळूया. किती जरी संकट आले तर भगवंत जसं कवच असतोय कवच संरक्षण करतो तसं कवचासारखं भगवंत तुम्ही आम्ही नामस्मरण केल्यास संरक्षण करतो असं भगवंताचं ब्रीद आहे. तसं कवचासारखं लक्ष्मणाचं संरक्षण केलं त्या शक्तीनं. तेवढं काय पाहिजे बस आहे ना तुम्ही एक हे मनुष्य किती म्हणले मी नाही केलं. किती झाले 41 झाले का पुंडलिका वरदे